सलमान खान संदर्भात एक मोठी बातमी आहे। सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणामध्ये अटक केलेल्या चौघांकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळालेली आहे। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला मारण्यासाठी ज्या पिस्तुलाचा वापर करण्यात आलेला होता त्याच पिस्तुलानं सलमानची हत्या करण्याचा कट रचण्यात आलेला होता असं तपासामध्ये समोर आलेलं आहे। AK-47, M16 आणि AK-92 यासारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याचंही या गँगस्टर्सनी ठरवलेलं होतं। त्यांच्या वांद्रेमधील घराची रेकी सुद्धा झालेली होती। पनवेलच्या फार्म हाऊसवर देखील पाळत ठेवली जात होती। त्यासोबतच त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता देखील पाहिला जात होता असंही पोलिसांना तपासामध्ये कळलेलं आहे। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, अमोल, हा जो प्रकरण आहे नवी मुंबईचा प्रकरण आहे ज्याच्यात 4 लोकांना अटक केली आहे। हा एक नवीन प्लॅनिंग होती लॉरेन्स बिश्नोई गँगची सलमान खानची हत्या करण्यासाठी। त्याचबरोबर तपासात असाही समोर आलेला आहे की हे जे आरोपी होते ते जिगाना पिस्टल जो तुर्की मेड आहे त्या पिस्टलचा वापर करून सलमानची हत्या करण्याचा कट यांनी रचलेला होता। याच पिस्टलचा वापर सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी देखील करण्यात आला होता। तर त्यांची ही प्लॅनिंग होती की सिद्धू मुसेवाला साठी ज्या पिस्टल वेपनचा वापर करण्यात आला होता त्याच प्रकारचे पिस्टलचा वापर सलमान खानला मारण्यासाठी देखील केला जावा। त्याचबरोबर ह्यांनी सलमान खानची रेकी केली होती, तो कधी येतोय कधी जातोय त्याचा फार्म हाऊस वरची रेकी केली होती आणि ह्या रेकी संदर्भात त्याला सलमान खानला मारण्याची प्लॅनिंग या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या टाइमवर पनवेलचा बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरात भरपूर मीटिंग देखील घेतली होती आणि बऱ्याचदा त्या मीटिंगमध्ये जे बाकी इतर आरोपी आहेत तेही देखील सहभागी झाले होते। तर यामध्ये जे 4 अटक झालेले आरोपी आहेत त्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्यांची देखील शोध सुरू आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।